हां, सवाई माधवराव. हे सवाई माधवराव कोण आहे? पेशवे आहे. हां, 22 वर्ष यांनी काम केलेले आहे. आणि सवाई माधवराव कोणानंतर हे नारायणरावाचा खून होतो. आता कोणाला बसवायचा होता हा फक्त हां, बारबाई कारस्थान हा 40 दिवसाचा गादीवर बसतो आणि 22 वर्ष राज्य करतो पेशवेमध्ये. सवाई माधवराव टू मुकादम फ्रॉम खुदेगाव. या या छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंत राजमुद्रा आहे. म्हणजे मुद्रा आहेत त्या सगळ्या शासकीय म्हणतात तरी हरकत नाही, मोठ्या आकारात आहे. आणि म्हणून प्रत्येकाची मुद्रा तयार करून ठेवली. फक्त मराठीत नाही केली, ती मराठीत करतोय आम्ही आता. शिवाजी महाराजांची पहिलीच आहे, सील ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. मोडी ते सांगतो. हां, फिरवतात ना. हो, दोन्हीकडनं आहे ना, दोन्हीकडे. तिचं नाव आहे खाली बघा ते लिहिलेलं आहे. ही कोणाची आहे? हे पेशव्यांची आहे. माधवराव पेशव्यांची बरं. निजामाच्या काळात खूप मोठं कार्य माधवरावांचं. नंतर आमचं हे राजवाडे मंडळाचं आहे. हां, ही जुनी बिल्डिंग आहे, ती नवीन बिल्डिंग आहे, ही राजवाडे आणि हा विशेष अंक आहे. त्याच्या पुढे शाहू महाराजांची आहे. पेशवा नाही, रघुनाथ बाजीराव त्या पेशव्यांची मुलं आहे. नंतर इकडे ही पण पेशवा बालाजी विश्वनाथ. हा मी तुम्हाला सांगितलं ना, पहिला पेशवा आहे. हा पहिला पेशवा खूप हुशार आहे. त्याचं पण कार्य खूप चांगलं आहे. शाहूने याला खूप जवळ केलेलं आहे. आणि हां, आता वरती स्त्री आहे पहिल्यांदा, राजा शाहू नरपती. शाहू महाराज त्यावेळेस, शाहू म्हणजे कोण? संभाजीचा पुत्र. आणि हर्षनिधान बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान, त्यांनी त्याला नेमलेलं आहे. बाळाजी विश्वनाथाला त्याचं नाव आहे. शाहू महाराज म्हणजे संभाजी पुत्र. शाहू महाराज. आता इथे ही सील ऑफ छत्रपती संभाजी महाराजांची. शंभो शिवजानस मुद्रादो राजते यदम कसो विनो लेखा वाचते कसो नो परे. हे संस्कृत अर्थ नाही आपण सांगत. ही छत्रपती संभाजी. आता मोडीचं सांगतो हां हां, महादाजी शिंदे. हे महादाजी शिंदे पेशव्यांच्या काळात आहे, ते पण सांगतो तुम्हाला. हां, ग्वाल्हेरचे सिंधिया हे अहिल्याबाईंच्या होळकरांच्या घराण्या त्यावेळेस पण आहे. महादाजी शिंदे पुण्याला होते, नाना फडणवीसांच्या खूप जवळ होते आणि पानिपतामध्ये पण होते. ज्योती स्वरूपाचं रणजितम सरराणो सुत महादाजी शिंदे. कोणाचा मुलगा निरंतर त्यांनी ते लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आता इथून जी सुरुवात करतो आपण, ही मोडी कागदपत्र आहे बरं सर. हां, मोडी बघा तुम्ही, 1-2 सांगतो तुम्हाला मोडीचं. हां, शमशेर बहादूर यांचे गोसावी यासपत्र. म्हणजे मस्तानी पुत्र जो शमशेर बहादूर, त्याने मोडीत पत्र आहे त्याचं. त्याचा अर्थ तर आपण पुढच्याला मी सांगतो. नाही, शमशेर बहादूर यांचे गोसावी यासपत्र. पुढचं सांगतो, थांबा जरा. आता हे सगळे मोडी बघून घ्या. आता इकडे आपण हे महत्त्वाचं आहे. हे बाळाजी विश्वनाथाचे ओरिजिनल पत्र आहे, एक प्रकाश आहे. त्यांनी काय म्हटलं ते पण मी तुम्हाला इथे लिहिलेलं सांगतो ते, की राजवाडे मंडळाच्या तंत्रात नुकतीच पुरंदरे दप्तराची भर पडली. पुरंदरे म्हणजे पुण्याचे, त्याच्यामध्ये हे पत्र त्यांना मिळालेले. या दप्तरातील सर्वच पेशव्यांचे शिक्के, हा शिक्का आहे पेशव्यांचा शिक्के, नंतर असलेली बरीच कागदपत्रे, त्यामध्ये बाळाजी विश्वनाथाचे एक अस्सल पत्र सापडले. ओरिजिनल आहे बरं, पहिल्या पेशव्याचं. त्यांच्या हस्ताक्षरात आहे ते. त्यामुळे प्रस्तुत पत्राचे महत्त्व विशेष आहे. प्रस्तुत पत्रात सुखदेव यांचा मुकासा पुढे चालू ठेवण्याविषयी, सुखदेव त्यांचा मुकासामध्ये त्यांना दिलेला आदेश दिलेला आहे. तारीख 9 फेब्रुवारी 1720. म्हणजे 400 वर्षाचे होतं. आणि पुढील बाळाजी विश्वनाथाच्या कारकिर्दीतील शेवटच्या काही महिन्यातले पत्र आहे. पुढे बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू आहे आणि मुकासा दिलेला. कोणाला लिहिले? बाळाजी विश्वनाथांनी काय लिहिले ते सांगतो तुम्हाला, की मल्हार सुखदेव यांचा मुकासा पुढे चालू ठेवण्याविषयी पत्र आहे. मुकासा. हां, हो, त्यांचं पुढे ठेवावं, त्याची ऑर्डर आहे म्हणा, ऑर्डर म्हणा. आता इथे कान्होजी आंग्रेंचं एक पत्र आहे. हां, दाखवतो, ते पण दाखवतो. ही दुसऱ्या बाजीरावची पत्नी वाराणसी बाईचे पत्र आहे बघा. आई वडिलांमध्ये पत्र तिने लिहिले. काय लिहिलं ते मी तुम्हाला हे दाखवत. तीर्थरूप, हे पहा, तीर्थरूप सौभाग्यवती चुडे अखंडित मंडित मातोश्री आईला पत्र लिहिले वाराणसी बाईने.
आणि ही कोण आहे, दुसऱ्या बाजीरावची बायको आहे. मलिकंबर हा अतिशय खडतर माणूस होता. नाही नाही, शिवाजी महाराज शहाजीराजांना याने अटक करण्यामध्ये खूप प्रयत्न केला. याने मलिकंबरने अटक केली होती. मलिकंबर आज्ञापत्र आहे त्याचं. आणि हे मोडी अतिशय कठीण आहे, आणि शिवकालीन आहे. हे पहा, शिवकालीन वेगळं आणि पेशवेकालीन वेगळं, हा फरक आहे. मोडीमध्ये शिवकालीन वेगळं आणि पेशवेकालीन वेगळं. औरंगाबाद शहर त्यांनीच वसवलं ना. हो, मलिकंबर. हो, पण मोडीमध्ये बघा तुम्ही, शिवकालीन कठीण आहे आणि पेशवेकालीन सोपी. यापुढे कान्होजी आंग्रेंचं एक पत्र दाखवतो तुम्हाला. कान्होजी आंग्रे माहिती आहे तुम्हाला? हो हो सर. हां, हे बघा, हे कान्होजी आंग्रेंचं. हे पहा, हे बघा, कान्होजी आंग्रेंचं हे पत्र जे आहे ना, चिमणाजी कृष्णया तांदूळ म्हण 10 पाठवण्याबद्दलचं पत्र. कान्होजी आंग्रे हा खूप धैर्य म्हणजे शूरवीर होता. समुद्रावरचा तो एक हे नेता होता. आता तुकोजी होळकर अहिल्याबाईंच्या काळातलं आहे. यांचं पत्र आहे बघा, हे किती सॉफ्ट आहे. परगणे प्रांत थाळनेर, म्हणजे धुळ्याजवळ थाळनेर आहे ना, धुळे जिल्ह्यातलं. देशमुख देशपांडे यांना पत्र लिहून तुकोजी होळकरांनी एका व्यक्तीच्या वतनाच्या दाव्यासाठी कजिया आवश्यक ती कागदपत्रे मागवली आहेत, भांडण त्यांचं सोडवण्यासाठी. बरं, तुकोजी होळकर हा शिक्का आहे त्यांचा. हे आज्ञापत्र. आणखी पुढे एक दाखवतो. हे आज्ञापत्र पंत तुम्हाला ते जावं ते नको. हां, सवाई माधवराव. हे सवाई माधवराव कोण आहे? पेशवे आहे. हां, 22 वर्ष यांनी काम केलेलं आहे. आणि सवाई माधवराव कोणानंतर हे नारायणरावाचा खून होतो. आता कोणाला बसवायचा होता? हा फक्त बारबाई कारस्थान 40 दिवसाचा गादीवर बसतो आणि 22 वर्ष राज्य करतो पेशवेमध्ये. सवाई माधवराव टू मुकादम फ्रॉम खुदेगाव असं म्हणतात. आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान तालुका मोकास. हे वरती त्यांचं सील आहे. हे झेरॉक्स कॉपी अर्थात. यापुढे हे किल्ल्यांची माहिती जाऊ दे. चला पुढे जाऊ आपण. हां, नाना फडणीस यांचे पत्र आहे लग्न जमवण्यासंबंधी. कोणाचं लग्न त्याचा उल्लेख नाही याच्यामध्ये, वाचल्यावर कळेल ते. पण नाना फडणीसांचं लग्न जमवण्याचं ते नाही देता, वाचल्यावर कळते. मॅरेज सेटलमेंट ते नाही दिलं. तुम्हाला समजते ना? नाही, पण सगळंच वाचायला लागेल ते. मला समजतं, वाचायला वेळ लागेल. नंतर चला इकडे हे बघा आता.